मित्रांनो आम्ही इथं स्वयंपाक करता करता एक दादा आले इथं. आम्हाला पुढचा व्हिडिओ टाकूशी नाही वाटत, पण मग आता कसं करायला लागतं. मग तिकडं मंदिर गेलं आणि लोकांचा तिकडं प्रतिसाद जास्त भेटला म्हणून ते मंदिर उदयास आलं. मित्रांनो आत्ता वाजले रात्रीचे 7:30 आणि आम्ही रांजणगावच्या शेजारी टेंट म्हणजे कॅम्पिंग केली आणि इथं विहिरीतून पाणी न्यायला आलतो. ती बादली पण एका ठिकाणावरून घेतली, त्यांनी मदत केली, चांगलं केलं. आणि ते पण नव्हते करत कारण की त्यांना कोणीतरी धोका दिलेला होता. आणि एवढं कष्ट असून पण तुम्ही जर लाईक नाही केलं तर आम्हाला काय वाटेल तुम्हीच सांगा बरं. तरीका आहे भीक मागणे का? आम्हाला पुढचा व्हिडिओ टाकूशी नाही वाटत, पण मग आता कसं करायला लागतं. हे बघा असं घेऊन चाललेलो आहे, तर दाखवतो तिथे गेल्यावर टेंट कसा ठोकला आणि कुठं ठोकला. बाय बाय. मित्रांनो माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, आम्ही आता रांजणगावमध्ये आणि ही रांजणगावची शिव आहे, म्हणजे इथून इकडे रांजणगाव आणि हे माझ्या मागं मंदिर दिसतंय ना, हे आणि गावात एक मुख्य मंदिर, हे 2 मुख्य मंदिर आहे. आणि इथं आम्ही टेंट केला. इथं आम्ही जवळजवळ 5 वाजता आलोय. मग 6 हा म्हणजे कन्फर्म नाही आहे, मेन आहे म्हणून आम्हाला जशी माहिती भेटली म्हणून म्हणतो आम्ही मेन आहे. आणि व्ह्यू दाखवतो आम्ही. आपण किती वाजता आलो असेल इथं? 5, 5:30, 6च्या आसपास आलोय, पण आम्ही गेलो नाही पुढे. हे असं मंदिर आहे आणि इथं आमची अशी चार्जिंग लावायची सोय. ही आपला बल्ब चार्जिंग होतो पण. आणि हे गणपती बाप्पा मोरया. आम्हाला अशी माहिती भेटली की मेन गणपतीचं हे म्हणे आणि इथून गणपती ते काय विधी करून तिकडं गावात स्थापन केलेलं आहे अशी आम्हाला माहिती भेटली, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. नक्की तर आम्हाला पण नाही माहिती. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो ही जी माहिती दिली ना, ही आम्हाला याच्या आधी 2 माणसं भेटले होते, तर त्यांच्याकडून भेटली होती. याच्यानंतर एक दादा भेटलेले, तर त्यांचा व्हिडिओ पण रेकॉर्ड झाला आहे बघा, तो पुढे दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो आम्ही इथं स्वयंपाक करता करता एक दादा आले इथं. A few moments later. आता आपण सोनी सांगवी आणि रांजणगाव या दोन्ही गावांच्या शिवेवरती आहोत. या ठिकाणी हे जे गणेशाचं जे मंदिर आहे, हे मंदिर रांजणगावचा जो गणपती आहे महागणपती, त्याचं पहिलं स्थान म्हणून ह्या मंदिराची ओळख आहे. याच्यानंतर मग तिकडं मंदिर गेलं आणि लोकांचा तिकडं प्रतिसाद जास्त भेटला म्हणून ते मंदिर उदयास आलं. अशी माहिती आम्हाला आहे, आमच्या पूर्वजांनी सांगितली अशी. याच्या व्यतिरिक्त बाकी काही माहित नाही. The next day. मित्रांनो पोचलोय रांजणगावच्या महागणपतीला. तिथे तुम्हाला दिसत असं महाग. आणि आता वाजले 6:30, तर आतमध्ये जाऊ घेऊ दर्शन. चालू तुम्हाला पण दाखवतो. मित्रांनो आपण आलो मंदिरापाशी, मागे दिसत असेल तुम्हाला. पण आधी आंघोळ करून फ्रेश होऊन दर्शन करू. तर मित्रांनो ही मंदिराची बॅक साईड आहे आणि इकडे असा एक व्यू आहे. तर या साईडला जर आला तुम्ही अकाउंट विभागापासून, तर इकडे महिलांसाठी स्नानगृह, नंतर पुरुषांसाठी स्नानगृह,
असे काही स्वच्छतागृह व्यवस्था केलेली आहे. सर्व व्यवस्थित फुकटमध्ये आंघोळ वगैरे करू शकतो. आणि बाकी पाणी गरम आहे की नाही ते पुढे कळेलच. तर भेटू आणि इथं साहित्य ठेवून आणि हे दोघं आधी आम्ही चाललेलो. वेगळं सिस्टम आहे तर बघू. मित्रांनो इथं आम्ही आंघोळीला चाललो होतो. इथं गरम पाणी आहे. गरम पाण्याशिवाय फक्त नेवत मग आम्ही रूम्समध्ये गेलो नाही. टेंट मिनिट होता आपला. तर बघू आंघोळ करू सांगतो काय काय कसं कसं. बाय बाय. मित्रांनो आंघोळ बिंघोळ झालेली आता जवळ तिघांची पण. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. दर्शनाचं दाखवतो तुम्हाला. तर भेटू. हे बघा कार्तिक, हां तुषार. मित्रांनो दर्शन झालं आहे. मग फोटो काढण्यास मला त्याच्यामुळे नाही काढलं. काढून नाही दिलं. ही गोष्ट आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बघू क्या होता है अभी. बाय बाय. श्री महादेव मंदिर इथे. मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.